नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण अगदी सोपा पौष्टिक नाश्त्याचा प्रकार म्हणजे शेवई उपमा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. शेवईचा उपमा बनवताना पाण्याचे प्रमाण जर जास्त झाले तर शेवई चिकट होते व कमी झाले तर शेवई कच्ची राहते. म्हणूनच इथे मी या व्हिडिओमध्ये अगदी अचूक प्रमाणासह शेवई उपमा बनवत आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण शेवई भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तूपही घातले आहे. तूप थोडेसे गरम झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी शेवई घालायची आहे. मार्केटमध्ये रोस्टेड व विदाऊट रोस्टेड शेवई मिळतात. त्यातील ही विदाऊट रोस्टेड शेवई मी इथे उपम्यासाठी घेतली आहे. रोस्टेड शेवई खीर बनवण्यासाठी वापरतात. आता गॅस बंद करून शेवई गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घ्यायची आहे. इथे मी शेवई भाजताना तुपाचा वापर केला आहे. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता, पण तुपाचा वापर केल्यामुळे शेवईचा उपमा स्वादिष्ट होतो. साधारणतः 2 मिनिटांनंतर आपण पाहू शकता शेवई बदामीसर झाली आहे. ती आपण एका ताटात काढून घेऊया. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे. गॅस बंद ठेवायचा आहे. तेल थोडेसे तापल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी व 1 चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालायचा आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि 2 सुक्या मिरच्याही घालायच्या आहेत आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे. त्यानंतर त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा भाजताना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि बदामीचा रंग येईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. साधारणतः 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून त्यामध्ये घालायच्या आहेत आणि चमच्याने पुन्हा कांदा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साधारणतः 1 मिनिटानंतर कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात पाव वाटी मटार व 1 गाजराचे तुकडे करून घेतले आहेत ते घालायचे आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आता भाज्या 1 मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आता भाज्या 1 मिनिटभर परतून घेतल्यावर त्यात पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यावर आपल्याला चमच्याने पुन्हा भाज्या अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत. साधारणतः 1 मिनिटभर भाज्या अगदी व्यवस्थित परतून घेतल्यावर पॅनवर आपण झाकण ठेवून भाज्या 1 ते 2 मिनिटे वाफवून घेणार आहोत. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता भाज्या थोड्याशा मऊ झाल्या आहेत. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण काजू व मनुका घालूया. काजू व मनुका घालणे ऑप्शनल आहे. त्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार मीठही घालायचे आहे. मीठ शेवईमध्ये ऑलरेडी असते, त्यामुळे बेतानेच मीठ घालायचे आहे. त्यानंतर लगेचच 1 चमचा साखरही त्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मंद गॅस करून एकजीव करून घ्यायचे आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले आहेत. त्यानंतर आपल्याला जी तुपात भाजलेली शेवई घेतली होती ती आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि चमच्याने पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपण पाहू शकता शेवई पूर्णपणे भाज्यामध्ये मिक्स झाली आहे. ह्या स्टेजमध्ये त्यात 2 वाट्या कडकडीत गरम पाणी घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे शेवया मोकळ्या व सुटसुटीत होतात आणि चविष्ट होतात आणि मिक्स करायचे आहे. आपण पाहू शकता शेवया पूर्णपणे पाण्यात एकजीव झाल्या आहेत. ह्या स्टेजमध्ये पॅनवरती झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटे शेवया व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता
शेवयांनी पूर्णपणे पाणी शोषून घेतले आहे. आता अजून 1 मिनिटभर अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्यानंतर शेवयाचा उपमा खाण्यासाठी तयार होईल. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता आपला शेवई उपमा खाण्यासाठी तयार झाला आहे. तो आता आपण सर्व करूया. आता आपण शेवई उपमा बनवण्यासंबंधी टीप पाहूया. शेवई उपमा बनवताना शेवई विदाऊट रोस्टेड घ्यायची आहे. शेवई उपमा बनवताना पाण्याचे प्रमाण 1 वाटी शेवई तर 2 वाट्या कडकडीत गरम पाणी असे घ्यावे, म्हणजे शेवई उपमा परफेक्टच होतो. शेवई उपमा बनवताना त्यात लिंबाचा रस हा जरूर घालावा, म्हणजे उपमा मोकळा व सुटसुटीत होतो. शेवईचा उपमा बनवताना भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ॲड करू शकता. अशा प्रकारे उपम्यामध्ये भाज्या ॲड केल्यामुळे उपम्याची पौष्टिकता वाढते. अशा प्रकारे तयार झाला गोड, आंबट, तिखट व पौष्टिकतेने परिपूर्ण आणि सर्व चवींनी परिपूर्ण असा शेवई उपमा. तुम्ही अशा प्रकारे शेवई उपमा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रता रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच पौष्टिक व चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.